आणि तिथं लग्न होतं ते मानदेला संगमनेरचं वराड तिथं आलेलं होतं. लग्न बिग्न लागलं, थाटामाटात लग्न झालं. आणि जेव्हा नवरदेव नवरी निघाले ना, अगदी गाडी सजवून बिजवून आणली. ते संगमनेरचे लोक जरा फॅशनेबल लोक, गाडी बिडी सजवून आणली त्यांनी. आणि आता भाऊ दरवाजा खोलणार आणि बहीण गाडीमध्ये बसणार, अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. तेव्हा त्या पोरगीनं त्या आईच्या हातात एक पर्स होती छोटी, ती घेतली आणि असं घर त्या मंदिरा लाईट सारखं असं लांब असेल, ते शेवटचं टोक आहे ना आपलं, इतकं घर लांब असेल. आणि ती पोरगी पळत 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 घरात निघून गेली. सगळे घाबरले, मामा काका मावशा काय झालं. आता ती गाडीत बसायला आली होती आणि ती काम पळाली मागं. आई तिच्या मागं पळतो, बाप तिच्या मागं पळतो, भाऊ तिच्या मागं पळतो. तेवढ्यात ती घराच्या बाहेर आली. काय ग परी, काय झालं, का पळत होती म्हणले. काय नाही ग म्हणले, चार्जर विसरले होते. सत्य घटना नाही. म्हणून आत्ताची परिस्थिती, आता ही सासरा चालली का माहेरा चालली ती कळत नाही. तोंडाला गुंडाळलं, टोनकून गाडीवर बसली, ती इकडे जाती का इकडे जाती, गावालाही कळत नाही. तशी जसं चुकली या माया बाळा हुरुमुरा पाय, जसं लेकरू पाहतात माझी आई पुढे, माझी आई पुढे, माझी आई पुढे. लग्न यावत नेल्यानंतर विचारतं का नाही ते, हा त्याला आई जर दिसली नाही तर आई कुठे विचारते. तशी त्याला ती हुरूर लागते, माझी आई कधी भेटत. शाळेतून जरी आली तरी दप्तर फेकून देतं, आई कुठे विचारतं का नाही पहिलं. हा भले मोठं झालं, लग्न जरी झालं तरी ते आल्या बायकोला विचारतं, काय कधी थेरडी कुठे गेली. बायकोचं मन मोठं ठेवण्यासाठी आईला म्हणतो तो, आईने म्हणत मग तू म्हणतो थेरडी कुठे गेली. पण त्याला एवढा मोठा जरी झाला तरी त्याला आईशिवाय करमत नाही. करमत का नाही, करमत त्याला आईशिवाय. तसं माझ्या माऊलींनी माझी वारी आहे का मग नाशिकचा कार्यक्रम आहे, त्याची ओढ जीवाला लागली पाहिजे. तशी ओढ जीवाला लागली.